आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या थेऊर गटातल्या ओबीसी महिला सर्वसाधारण या प्रवर्गाच्या उमेदवार सौभाग्यवती पल्लवीताई युवराज काकडे आणि स्वतः युवराज काकडे साहेब. ताई आणि युवराज नाना, तुमचा दोघांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मायबाप लोक, भारत माझा देश आहे आणि या देशावर माझं प्रेम आहे, ही प्रार्थना, ही प्रतिज्ञा आपण दररोज म्हणत असतो. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किंवा हा प्रश्न मला पण आहे बरं का, की ज्या ताकदीनं आणि ज्या सातत्यानं आपण भारत माझा देश आहे असं म्हणत असतो, तशा अर्थानं हा भारत माझा देश होण्यासाठी किंवा हा माझा देश आहे या तळमळीनं, या भावनेनं आपण काय करत असतो हे स्वतःला विचारण्याची गरज आहे. हे जर आपण स्वतःला विचारलं आणि त्या दिशेने आपण चालू लागलो तर आपला भारत महासत्ता आणि विश्वगुरु होण्यापासून कोणी त्याला अडवू शकणार नाही. असेच काही युवक आहेत, अशाच काही युवती आहेत, असेच काही तरुण राजकारणी आहेत की जे खऱ्या अर्थानं भारतासाठी, भारतातल्या नागरिकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी तळमळीनं काम करतात, जीवाचं रान करतायत आणि रस्त्यावर उभे राहून या लोकांची मदत करतायत. याच प्रभावळीतले एक नाव म्हणजे युवराज नाना काकडे. युवराज नाना काकडेंना थेऊरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरात आरोग्यदूत या नावानं किंवा ही त्यांची ओळख आहे, ही पदवी असं म्हणणार नाही. आरोग्यदूत म्हणलं की युवराज काकडे अशी थेऊरच्या पट्ट्यामध्ये किंवा एकूणच या पुण्याच्या पूर्व भागामध्ये त्यांची ओळख आहे. लोकांना जेव्हा कधी दवाखान्याच्या किंवा आरोग्याच्या अडचणी येतात त्यांना पहिलं नाव आठवतं युवराज काकड्यांचं. नाना असा असा विषय आहे, नाना दवाखान्याची अडचण आहे, नाना फोन उचलतात आणि गोष्टी मार्गी लागतात. हे नानांचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं काम आहे. पण नानांच्या मागे कुठली शक्ती उभी आहे? नानांना पावला पावलावर साथ देणारी जी आदिशक्ती उभी आहे, त्या आदिशक्तीचं नाव आहे पल्लवीताई.